मनुष्याला घाबरायचं नाही. मनुष्य काही करू शकत नाही, कारण का बायबल सांगते, बायबल हे मनुष्याचं मनाच्या गोष्टी लिहिलेलं नाही, जिवंत देवाच्या परमेश्वराच्या गोष्टी आहेत. जिवंत देवाला हालेलुया. तुम्ही सगळ्या तरी मोठं शेठ लोक, तुम्हाला माहिती आहे का, मी शेठ लोकांची तुम्ही चिंता करता का तुमची सौदा चिंता करता? हालेलुया. मोठे शेठ लोक पण देवापेक्षा कोणी मोठा आहे का बरं? बायबल उघडून पहा. मध्यरात्री जर त्याचा जीव नका गेला तर मोठा शेठ लोक काय सांगेल? एक दिवस मोठा असो छोटा असो, छोट्याशी पण गरज मोठ्याला पण पडते, बरोबर की नाही? हालेलुया. देवाने कोणाचा भेदभाव केलेला नाही. देवाला एवढाच की तुम्ही माझी आज्ञा पाळावं आणि तुम्ही सुखी जीवन माझ्याकडून घ्यावं. हालेलुया. देव कोणाचे भेदभाव करून घेत नाही. त्याला ते म्हणतात आपण धर्म बदलत नाही. का बदलतो? आपण धर्म बदलत नाही, आपलं जीवन बदलत आहोत. आपण ज्या जीवनामध्ये आधी जगायचो, पापामध्ये चालायचो, भांडण करायचो, रागावायचो, एकमेकावर नवसपाणी करायचो, एकमेकावर आरोप लावायचो, पण आज जेव्हा येशूमध्ये आला तर देव सांगतो एकमेकाला माफ करा, एकमेकाला प्रेमपूर्ती करा, म्हणजे आमचं वाईट जीवन निघून गेलेलं आहे आणि देवाने चांगलं जीवन जगण्यासाठी अधिकार दिलेला आहे. हालेलुया. म्हणून आम्ही ती जीवन जगत आहे बघणं. आज काही लोक आपल्याला आपण आदिवासी मध्ये आपला एक जन्म झालेला पण आपण आदिवासी असं म्हटलं गेलेलं आहे म्हणणं. ह्याचा मला गर्व नाही आहे. हालेलुया. कारण की आदाम आणि आदामाचा लेकर काईन हा देखील एक शेतकरी होता, माहिती का? तो पण एक शेतकरी होता. त्याला पण आदिवासी असं एक म्हटलं गेलं असेल ना. एक शेतकरी होता म्हणजे तो आहे आदिवासी. जात पात देवाने निर्माण नाही केलेला आहे, जात पात हे मानवाने निर्माण केलेलं आहे. हालेलुया. तुला काय करायचं, तुला काय करायचं हे आपल्यावर आहे ना. मनुष्य स्वतंत्र आहे. देवाला एवढंच की मला तुम्ही आदर राहावं आणि तुम्ही माझ्याकडून जीवन घ्या. देव कोणाचा भेदभाव करत नाही म्हणे. हे लक्षात ठेवा. ज्याला कोणाला विरोध करायचा असेल करू शकता. परमेश्वर जर मला तुम्हाला अधिक शांती असो, कारण की परमेश्वर तुम्हाला लवकरच घेऊन येणार आहे. हालेलुया. हालेलुया. कारण की आम्हाला जीवन नाही तर सर्व जगाला जीवन पाहिजे. आज माणूस भटकलेला आहे. तो विचार केल्यामुळे त्याच्यामध्ये पाप शिरलेला आहे. त्याला समजत नाही आहे की परमेश्वर कोण आहे, आपल्याला कोणी बनवले, आपल्याला कोणी बनवलं आहे, आपण कोणत्या देवाला हात मारला पाहिजे. हालेलुया. जो आकाशामधून दरवर्षी जो पाऊस पडतो त्या देवाला हात मारले पाहिजे, की ज्या आपण देवाला समोर हात मारला ते देवाला हात मारले पाहिजे. तर जो आकाशामधून जो पाऊस पडत आहे, टायमाला पाऊस थांबतो नाही, टायमाला पाऊस पडत आहे, त्या जीवन देवाला परमेश्वरला आपण हात मारले पाहिजे म्हणून. हालेलुया. हालेलुया. सर्वजण झोपले आहेत पण जागे व्हा. कारण की प्रभाव जवळून येणारे समय, विश्रांती समय त्याच्याकडून येणार आहेत. म्हणून तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे की पश्चाताप केला पाहिजे. जे पाप चुका केलेला आहे याच्याबद्दल पश्चाताप केला पाहिजे. सर्वांना विनंती करत आहे, सर्व राष्ट्रांना मी सांगत आहे की सर्वांनी वळा, पापापासून मागे वळा, कारण की स्वर्गाचा राजा जवळ आलेला आहे. त्याच्या आधी आपण पश्चाताप केला पाहिजे. जो कोणी पापापासून मुक्त होईल त्याला जीवन मिळेल, पण जो कोणी पापात अधिक चालेल त्याला मृत्यू मिळेल. हालेलुया. म्हणून प्रभूची इच्छा ती नाही आहे, प्रभूची इच्छा ही आहे परमेश्वराची की सर्व जीवन, सर्व मानवजाती माझ्याकडे यावं आणि जीवनामध्ये राहावं. ही पिता परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून देवाने सांगितलं मागे वळा, पाप करू नका, वाईट कर्म करू नका, चुका करू नका, सोडून द्या आणि जीवनाकडे वळा. कारण की माझ्यामध्ये तुम्ही याल तर माझ्यामध्ये शांती आहे, माझ्यामध्ये याल तर तुम्हाला जीवन आहे, माझ्यामध्ये याल तर प्रेम, नम्रता, सहनशक्ती आहे. हालेलुया. हालेलुया. आणि ते तुम्ही मूर्तीकडे धावत जाल म्हणलं तर त्याच्यामध्ये छोटे मोठे गोष्टींमध्ये भांडण आहे, राग आहे, चिडतात, नवसपाणी करतात, रागावतात, आरोप लावतात, खून करतात, व त्याच्यामध्ये शेवटपर्यंत
येणारी पिढी पिढीत आपल्याला मरण आहे, म्हणून त्याच्यामध्ये जायचं नाही. आता आपण जिवंत देवाचा हात पकडून पुढे चालायचे आहे. आमेन. हालेलुया. वचन कळालं? हालेलुया. 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 धन्यवाद यीशु. हालेलुया. 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 सर्वांना वचन कळालं? सगळ्याला समज